CapCut Pro ॲप वापरताय का आणि तुम्हाला पण हा टू मेनी पीपल आर यूजिंग फीचर नाउ ट्राय अगेन लेटर किंवा नेटवर्क इश्यू म्हणजे नो इंटरनेट कनेक्शन हा प्रॉब्लेम दावतोय का तुमच्या CapCut Pro मध्ये, तर काळजी करू नका। मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तोच प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते सांगणार आहे। तर नमस्कार, मी पूजा मंडले व्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता। सगळ्यात आधी तर माझ्याकडे जे सुपर VPN होतं ती मी कनेक्ट करून घेतलेलं आहे बघा, आणि आता CapCut ओपन करून एक व्हिडिओ सिलेक्ट करून घेतलेला आहे। ॲनिमेशन वरती क्लिक केलं तर बघू शकता हिता आता नो मेनी पीपल आर यूजिंग दिस हे दावतंय। आता सगळ्यात आधी तर माझ्याकडे जो VPN आहे का नाही तो मी डिलीट करून टाकणार आहे, कारण त्या VPNचा अजिबात उपयोग नाही। तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये जो VPN असेल तो काढून टाका, म्हणजे डिलीट करून टाका। नंतर प्ले स्टोअरवरती जावा, प्ले स्टोअरवरती जाऊन CapVPN म्हणून सर्च करा। CapVPNचा बघा लोगो कसा दिसतोय, हे तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉल करून घ्या। मी आधीच करून घेतलेला इन्स्टॉल वगैरे। तर ही ॲप ओपन केल्यानंतर पॉवर बटनवरती क्लिक करायचं आणि ऑटोमॅटिकली VPN कनेक्ट होते CapCut सोबत। आता आपण CapCut ओपन करूया। CapCut ओपन केल्यानंतर एक व्हिडिओ सिलेक्ट करून घेऊया। नंतर बघू शकता ॲड केल्यानंतर आता आणखीन एकदा ॲनिमेशनवरती जाऊया आपण। तर बघा आणखीन एकदा केलं तरी पण झालेलं नाही, मग नेमका काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला तोच सांगायचा आहे मला। आता तुमची जी CapCutची ॲप आहे ना त्याच्यावरती थोडंसं दाबून धरायचं आणि ॲप इन्फो येते ना त्याच्यावरती क्लिक करून स्टोरेज यूजमध्ये जाऊन क्लिअर डाटा करून टाकायचा सगळा। तर आता हे सगळं झालंय का नाही, आता बॅकला यायचं आणि आणखीन एकदा VPN कनेक्ट करून घ्यायचा। VPN कनेक्ट केल्यानंतर न्यू प्रोजेक्टमधून आपला एक व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथं तुम्हाला जे जे परमिशन मागताय अलाव वगैरे करायचं ते करून घ्या आणि नंतर एक व्हिडिओ सिलेक्ट करून घेतलेला आहे बघा आपण। आणि आता आपण ॲनिमेशनवरती क्लिक करूया तर बघू शकताय सगळे इफेक्ट्स आलेले आहेत आणि ॲनिमेशन पण आलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा। भेटूया पुढच्या अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।